मागच्या 4 ते 5 दिवसापासून तशा ब्राह्मणवादी लोकांना मनुस्मृतीबद्दल त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या प्रेमाच्या उकळ्या महिन्याला, 15 दिवसाला, 8 दिवसाला, 10 दिवसाला येतच असतात. त्यात नाविन्य असं काही नाही. भारताच्या राज्यघटनेनं या देशामध्ये वर्षानुवर्षे चालत आलेली मनुस्मृती नावाची जी व्यवस्था होती, म्हणजे इथली जी वर्ण व्यवस्था मनुस्मृतीच्या माध्यमातून जी निर्माण करण्यात आली होती, ती वर्ण व्यवस्था भारताच्या राज्यघटनेनं उद्ध्वस्त करून टाकली. खर तर जगाच्या इतिहासामध्ये रक्ताचा एकही थेंब न सांडता एखादी धर्म व्यवस्थेनं निर्माण केलेली कायदे व्यवस्था म्हणजे न्याय व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचं काम, पूर्णपणे उद्ध्वस्तच करून टाकण्याचं काम भारताच्या राज्यघटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. ही खरं तर जगाच्या इतिहासातली सर्वात मोठी क्रांती आहे. आणि ही क्रांती ब्राह्मणवादी लोकांना नेहमीच धोकादायक वाटते. भारताच्या राज्यघटनेमुळं ब्राह्मण लोकांचं भारतीय समाज व्यवस्थेमध्ये असणारं जे महत्वाचं स्थान होतं है ना, भारतीय समाज व्यवस्थेमध्ये ब्राह्मण ह्या व्यक्तीचं नाव, ब्राह्मण ह्या समाजाचं, ब्राह्मण ह्या व्यक्तीचं, समाजाचं सुद्धा म्हणता येणार नाही आपल्याला, कारण स्त्रिया या ब्राह्मणांपेक्षा वेगळ्या आहेत. कारण मनुस्मृतीमध्ये ब्राह्मणांच्या स्त्रियांना सुद्धा वेगळा न्याय आहे. ब्राह्मण पुरुषांना वेगळा न्याय आहे, ब्राह्मण स्त्रियांना न्याय वेगळा आहे. त्याच्यामुळे ब्राह्मणांमधले जे पुरुष आहेत त्यातल्या त्यात ब्राह्मणवादी पुरुष जे आहेत, हे ब्राह्मणवादी पुरुष नेहमीच त्यांच्या ब्राह्मणत्वाला, म्हणजे ब्राह्मण म्हणून भारतीय समाज व्यवस्थेमध्ये ब्राह्मण पुरुषांना जो मान, सन्मान, आदर किंवा त्यांचं जे स्थान होतं, खर तर ते स्थान भारताच्या राज्यघटनेनंच उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे. त्यामुळं ब्राह्मणांचं जे वर्चस्व होतं, धार्मिक कार्यामध्ये असेल, शैक्षणिक मध्ये असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल, है ना, प्रत्येक क्षेत्रामधलं ब्राह्मणांचं वर्चस्व, ब्राह्मणांचं मोठेपण, ब्राह्मणांचं स्टेटस आता पूर्णपणे लयास जायला लागलेला आहे. त्यामुळं ब्राह्मणांना नेहमीच मनुस्मृतीने दिलेलं जे पाठबळ होतं, मनुस्मृतीनं त्यांना दिलेलं जे स्टेटस होतं, मनुस्मृतीनं त्यांना दिलेलं जे मोठेपण होतं, मनुस्मृतीनं त्यांना दिलेले जे हक्क आणि अधिकार होते, हे त्यांना नेहमीच लोकशाही प्रधान देशामध्ये सुद्धा आठवायला लागतात आणि त्यातून त्यांच्या उकळ्या निर्माण होतात. मग ज्या पद्धतीनं आता काल परवा शरद पोक्षेंनी केलं की मनुस्मृतीमध्ये कोणाच्याही बद्दल दुजाभाव दिसून येत नाही, म्हणजे कुणालाही दुय्यम स्थान देण्यात आलेलं नाही. मुळात माझं या शरद पोंक्षेला सांगणं आहे की तू खरंच मनुस्मृती वाचली का? आणि तो ज्या बाबासाहेब आंबेडकरांना मनुस्मृती वाचली नाही असं म्हणतो, किंवा मनुस्मृती जाणणाऱ्यांनी मनुस्मृती वाचलीच नाही अशा पद्धतीचा त्यांनी जो आरोप केलेला आहे, खर तर हा आरोप करण्या अगोदर त्याने स्वतः जर मनुस्मृती वाचली असती किंवा ती समजून घेतली असती किंवा तिची तत्व प्रणाली जर स्वीकारली असती किंवा अंगीकारली असती, त्याच्या आजीला, आजोबाला किंवा त्याच्या पूर्वजांना जर त्यांनी ते विचारलं असतं की खरंच मनुस्मृतीचं राज्य नेमकं काय होतं, तर कदाचित शरद पोक्षेंना मनुस्मृती बाबासाहेब आंबेडकरांनी वाचली का, किंवा ज्यांनी मनुस्मृती जाळली त्यांनी ती वाचली का, किंवा त्यांनी ती वाचलीच नाही, अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित करण्याची वेळ आली नसती. मुळात ज्या मनुस्मृतीनं ब्राह्मण पुरुषांना, फक्त पुरुषांनाच जे स्थान भारताच्या एकंदरीतच सर्व क्षेत्रामध्ये दिलं होतं, ते सर्वोच्च स्थान दिलं होतं. आज भारताची राज्यघटना लागू झाली आणि जिथं मनुस्मृती म्हणत होती की ब्राह्मणांव्यतिरिक्त इतरांना न्याय देण्याचा अधिकार नाही, ब्राह्मणांव्यतिरिक्त इतरांना न्याय देण्याचा अधिकार नाही, तीच मनुस्मृती, म्हणजे त्याच मनुस्मृतीला छेद देऊन
बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या शूद्रांना सोडा, क्षत्रियांना सोडा, वैश्यांना सोडा, अतिशूद्रांना सुद्धा न्याय देण्याचा अधिकार भारताच्या राज्यघटनेने दिलेला आहे. त्यामुळं शूद्र आणि स्त्रिया यांच्या पलीकडे जाऊन अतिशूद्रांना, जे वर्णाच्या बाहेर होते, त्यांना सुद्धा भारताच्या राज्यघटनेने न्यायदान करण्याचा अधिकार दिलेला आहे. खर तर ही सगळ्यात मोठी ब्राह्मण पुरुषांना येणारी चीड आहे. भारताच्या राज्यघटनेने जे मनुस्मृतीने निर्माण केलेली वर्ण व्यवस्था होती, मग त्यामध्ये ब्राह्मण असतील, क्षत्रिय असतील, वैश्य असतील किंवा शूद्र असतील, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांना मनुस्मृतीने त्यांची त्यांची कामं वाटून दिली होती. पण भारताच्या राज्यघटनेने मनुस्मृतीने निर्माण केलेली आणि मनुस्मृतीने वर्णव्यवस्थेत असणाऱ्या 4 वर्णातील लोकांना दिलेली कामं जी होती, ही सगळीच कामं करण्याची जी ठेकेदारी त्या वर्गाकडे दिली होती, ती पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकली. भारताच्या राज्यघटनेमध्ये मिळालेल्या धर्म स्वातंत्र्यानुसार ज्या देशामध्ये ब्राह्मणांव्यतिरिक्त इतरांना धर्म प्रचार करण्याचा, धर्म पठन करण्याचा, धर्म ऐकण्याचा, धर्म सांगण्याचा साधा अधिकार सुद्धा नव्हता, त्यातले शूद्र, अतिशूद्र लोक सुद्धा आता मुक्तपणे धर्माचं पठन करायला लागली, धर्माचं वाचन करायला लागली आणि तोच धर्म इतरांना सांगायला लागली. त्यामुळं ब्राह्मण पुरुषांचं जे स्थान होतं भारतीय समाज व्यवस्थेमध्ये, ते ब्राह्मण पुरुषांचं स्थान आता पूर्णपणे मोडकळीस आलेलं आहे. आणि ही भीती खरं तर ब्राह्मण पुरुषांना आहे. ब्राह्मण पुरुष इतके नीच आणि नालायक असतात ना, की ते स्वतःच्या पत्नीचा, मुलीचा किंवा आईचा सुद्धा पत्नी म्हणून कधी विचार करत नाहीत. ज्या मनुस्मृतीचं बाबासाहेब आंबेडकरांनी किंवा मनुस्मृती जाळणाऱ्यांनी वाचन केलं नाही, अशा पद्धतीचा आरोप जो पोंक्ष करतो, त्याच मनुस्मृतीमध्ये त्याच्याच आईबद्दल, त्याच्याच बहिणीबद्दल, त्याच्याच आजीबद्दल, त्याच्याच मुलीबद्दल मनुस्मृती काय लिहिते, स्त्रियांना काय सन्मान देते मनुस्मृती, हे कदाचित त्यांनी वाचलेलं नसावं. त्यामुळं त्याला असं वाटतं की मनुस्मृती बाबासाहेब आंबेडकरांनी, अर्थात मनुस्मृती जाळणाऱ्यांनी न जाळता, न वाचता ती जाळली, म्हणून त्यांनी ती जाळली. जी वाचली असती तर जाळली नसती, असा त्याचा अर्थ होतो. त्या मनुस्मृतीमध्ये है ना, त्या मनुस्मृतीमध्ये आमच्या तर स्त्रिया, आम्हीच त्यावेळेस अतिशूद्र होतो, त्याच्यामुळे आमच्या स्त्रियांचा आणि मनुस्मृतीचा तसा लांब पर्यंत काही संबंध नव्हता, आणि आमच्या पुरुषांचा आणि मनुस्मृतीचाही तोपर्यंत लांब पर्यंत काही संबंध नव्हता. पण ब्राह्मण धर्म व्यवस्थेने निर्माण केलेली जी कायदे आणि सुव्यवस्था होती, ही वरच्या स्तरापासून ते अगदी खालच्या स्तरापर्यंत पाझरत येत होती आणि त्याच्यावर अंमलबजावणी केली जात होती. मुळात बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती का नाकारली? बाबासाहेब आंबेडकर एका वाक्यामध्ये सांगतात की हिंदू फिलॉसॉफी जी आहे, म्हणजे अर्थात ब्राह्मणवाद जो आहे, ब्राह्मण फिलॉसॉफी जी आहे, ही मानवतेला न्याय देऊ शकत नाही. यानी की जस्टिसच्या आधारावर, न्यायाच्या आधारावर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती, श्रुती आणि स्मृती, ही जी स्मृती आणि श्रुती ब्राह्मण धर्म व्यवस्थेने निर्माण केलेली जी न्याय संहिता आहे, ती न्याय संहिता बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारली. कशाच्या आधारावर? न्यायाच्या आधारावर. ते जस्टिस देऊ शकत नाहीत, मानवतेला ते न्याय देऊ शकत नाहीत, हा बेस मुळात बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीच्या जाळण्यामागचा ठेवला होता. बरेच लोक बाबासाहेब आंबेडकर हिंदू धर्माचे द्वेष्टे होते असं तसं आरोप करतात, पण विषय द्वेष्ट्यांचा नाहीये, विषय हा न्यायाचा आहे. आणि जी व्यवस्था न्याय देऊ शकत नाही, ती व्यवस्था मी माझ्या लोकांवर लादूच शकत नाही, ही बाबासाहेब आंबेडकरांची स्पष्ट भूमिका होती. जे शरद पोंक्षे म्हणतात की मनुस्मृती चांगली आहे, किंवा भिडे सुद्धा कधी कधी म्हणतो की मनुस्मृती चांगली आहे. अरे, जर मनुस्मृती चांगली आहे तर मग त्या मनुस्मृतीची अंमलबजावणी तुम्ही तुमच्या आईसोबत, बहिणीसोबत, मायसोबत किंवा तुमच्या मुलीसोबत का करत नाही? है ना. आज शरद पोंक्षेंची मुलगी, है ना, कसं असं वैयक्तिक कोणावर बोलू नये, पण त्यांनी ती बोलायची वेळ आणली. शरद पोंक्षेची मुलगी आज पायलट झालेली आहे. मला सांगा, मनुस्मृतीनुसार, ब्राह्मण धर्म ग्रंथानुसार
ज्या स्त्रीला घराच्या बाहेर जाण्याचा अधिकार नव्हता, ज्या स्त्रीला पुरुषाविना घराच्या बाहेर पडण्याचा अधिकार नव्हता, जन्मताच बापासोबत, मोठं झाल्याच्या नंतर भावासोबत, लग्न झाल्याच्या नंतर नवऱ्यासोबत आणि मृत्यू समयी अर्थात म्हातारपणी स्वतःच्या मुलांच्या अधिपत्याखाली राहायला सांगणाऱ्या धर्मग्रंथांनुसार जर आज पाहिलं तर शरद पोक्षेंची मुलगी पायलट झाली असती का? खरं तर शरद पोक्षेंची मुलगी पायलट झाली ही सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीची देण आहे, पण ह्या उलट्या अवलादी हे स्वीकारणार नाहीयेत, है ना. आज जर मनुस्मृती भारतात लागू असती तर शरद पोक्षेची मुलगी पायलट झाली असती का? नसती झाली, साधी गोष्ट आहे. पण ही जी क्रांती आहे, म्हणजे मी मगाशीच म्हणालो की ब्राह्मण लोक हे स्वतःचं वर्चस्व टिकून ठेवण्यासाठी, स्वतःचा अहमपणा टिकून ठेवण्यासाठी, स्वतःचा मीपणा टिकून ठेवण्यासाठी ब्राह्मण पुरुषांनाच सर्वश्रेष्ठ मानणारी व्यवस्था टिकून ठेवण्यासाठी स्वतःच्या मुलीचा सुद्धा विचार करत नाहीत, आई बहिणीचा बायकोचा तर सोडून द्या, है ना. ज्या मनुस्मृतीमध्ये स्त्रियांबद्दल म्हणजे कोणाबद्दलही कोणालाही मनुस्मृतीनं दुय्यम स्थान दिलं नाही असं जे पोंक्षे म्हणतायत, त्या पोंक्षेंनाच मला त्या मनुस्मृतीमधले काही श्लोक सांगायचे आहेत. कदाचित हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला तर पोहोचावा. मनुस्मृती खरंच जर पोंक्षांनी वाचली असती तर त्यांनी ते स्टेटमेंट केलं नसतं, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जवळपास 25 ते 30 हजाराच्या वर ग्रंथ स्वतः वाचलेली आहेत. त्यामुळं जो व्यक्ती 25 ते 30 हजार ग्रंथ वाचतो, त्या ग्रंथांचा साठा करून ठेवतो आणि ते ग्रंथ न्यायला जर त्यांच्या घरावर जर बँकेने धाड टाकली म्हणजे कर्ज वसुलीसाठी, आणि त्या बँकेच्या जर एखाद्या कर्ज वसुलीवाल्या व्यक्तींनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकांना जर हात लावला तर मी त्याला बंदुकीची गोळी झाडून मारीन असं म्हणणारे बाबासाहेब आंबेडकर एखादं पुस्तक जाळायला तयार होत आहेत किंवा ते पुस्तक जाळण्याची विचारसरणी त्यांच्या मनामध्ये येते, याच्या मागे बऱ्याचशा गोष्टी आहेत. हे पोंक्षेंना विसरून चालणार नाही. मनुस्मृती हा फक्त अतिशूद्रांसाठीच घातक ग्रंथ नव्हता, तर इथल्या शूद्र, स्त्रिया, क्षत्रिय, वैश्य यांच्यासाठी सुद्धा घातक ग्रंथ होता. फक्त ब्राह्मणांचं वर्चस्व टिकून ठेवण्यासाठी जर मनुस्मृती चालवली जात होती, मनुस्मृती शासन व्यवस्था चालवली जात होती, तर अशी व्यवस्था आपण का सांभाळावी ही सुद्धा एका सुज्ञ व्यक्तीची मागणी असू शकते. आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीला फक्त जाळून टाकलं नाही, तर मनुस्मृतीमध्ये असणारी जी समाज व्यवस्था आहे ना, ती समाज व्यवस्थाच बाबासाहेब आंबेडकरांनी उद्ध्वस्त करून टाकलेली. आणि हे त्यांचं दुखणं आहे. आज भारताच्या राज्यघटनेमुळं, तुम्हाला एक श्लोक सांगतो त्याच्यामधला, मनुस्मृतीमध्ये न्यायदान करण्यासाठी म्हणजे न्यायदान कोण करावं यासाठी मनुस्मृतीमध्ये एक श्लोक आहे. मनुस्मृती अध्याय 8 श्लोक 1 ते 10 मध्ये न्यायाधीश तोच असावा जो जन्माने ब्राह्मण पुरुष आहे. मी म्हणालो ना, जन्माने ब्राह्मण पुरुष असावा, स्त्री नाही. अलग लक्षात. त्याच्यामुळं मनुस्मृतीमध्ये ब्राह्मण स्त्रियांना सुद्धा सन्मानाचं स्थान नव्हतं, ते होतं फक्त पुरुषांनाच. न्यायाधीश तोच असावा जो जन्माने ब्राह्मण पुरुष आहे, कर्माने नसला तरी चालेल, है ना. न्यायाधीश कोण असावा तर जो जन्माने ब्राह्मण पुरुष आहे, कर्माने नसला तरी तो चालेल. हे अजून स्पष्ट करताना श्लोक 20 असं म्हणतो, ज्याची केवळ जाती ब्राह्मणाची आहे व कर्म ब्राह्मणाचे नाही, असा केवळ जातीवर उपजीविका करणारा व आपणास ब्राह्मण म्हणवणाराही पुरुष पूर्वोक्त योग्य न्यायाधीशाच्या अभावी धर्मप्रवक्ता न्यायाधीश झाला तरी चालेल, पण धार्मिक व व्यवहारिक ज्ञान असूनही शूद्र धर्मप्रवक्ता कधीही असू नये. धर्मप्रवक्ता म्हणजे न्यायाधीश कधीही असू नये. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीने इथं शूद्रांना सोडून द्या रे, अतिशूद्रांना सुद्धा न्यायाधीश बनवून टाकलंय. मग मला सांगा, ब्राह्मणांच्या पोटामध्ये कळ उठणार नाही का?
आणि ती नेहमीच उठत राहणार जोपर्यंत इथं लोकशाही जिवंत आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते एका ठिकाणी की इफ डेमोक्रेसी इज डाय इट विल बी डोम फॉर अस. जर या देशातली लोकशाही मेली ना तर त्या दिवशी आपला सत्यानाश झाला म्हणून समजा. त्यासाठी ब्राह्मणांच्या ह्या सगळ्या ज्या पुन्हा मनुस्मृती लागू करण्याच्या कर्तृती आहेत यावर आपल्याला कटाक्षानं लक्ष ठेवावं लागणार आहे. कारण मनुस्मृती हा आपला ग्रंथ होऊच शकत नाही. मनुस्मृती आपल्याला न्याय देऊच शकत नाही. मनुस्मृती आपलं संरक्षण करूच शकत नाही. मनुस्मृती आपल्याला माणूस म्हणून इथं जगू देऊ शकत नाही. आपल्याला जर माणूस म्हणून जगायचं असेल इथं तर भारतीय राज्यघटनेशिवाय पर्याय नाही. आणि ती भारतीय राज्यघटना त्यांना नको आहे. कारण भारताच्या राज्यघटनेनं त्यांचं जे सर्वश्रेष्ठत्व आहे भारतीय समाज व्यवस्थेतलं ते उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे. आणि त्यामुळे ब्राह्मण नेहमीच मनुस्मृतीचा पुळका करत असतात है ना. आणि ब्राह्मण पुरुषच मनुस्मृतीचा पुळका करतात, स्त्रिया कधी करत नाहीत. कारण ब्राह्मण पुरुषांपेक्षा ब्राह्मण स्त्रियांना सुद्धा मनुस्मृतीचं चांगलं ज्ञान आहे असं सुद्धा मला कधी कधी वाटतं. त्यामुळं मनुस्मृतीनं कोणाबद्दल दुजाभाव केला नाही किंवा कोणालाही दुय्यम स्थान दिलं नाही असं जे पोंक्षे म्हणतायत त्यांना हा मनुस्मृतीचा अध्याय 8 श्लोक 1 ते 10 त्यांनी वाचावा, 20 वाचावा. अध्याय क्रमांक 8 मध्ये 267 ते 272 श्लोक सुद्धा त्यांनी वाचावा. न्यायाधीशाने वर्णानुसार न्याय द्यावा. म्हणजे मनुस्मृती कोणाबद्दल दुय्यम स्थान बाळगत नाही असं जे पोंक्षे म्हणतात त्याला मी सांगतोय की मनुस्मृती असं म्हणते की न्यायाधीशाने वर्णानुसार म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या वर्णानुसार, अर्थात शूद्र दंडनीय आहे है ना. वर्णानुसार शूद्राने जर एखादा गुन्हा केला तर तो दंडनीय आहे. आणि तोच गुन्हा जर ब्राह्मणांनी केला तर तो दंडनीय नाही. म्हणजे ब्राह्मणाला दंड नाही. मग याला काय म्हणतात शरद पोंक्षे, याचा अर्थ काय होतो नेमका? शूद्राला दंड देती तुमची मनुस्मृती पण ब्राह्मणाला दंड देत नाही. म्हणजे हा दुजाभाव नाही का? हे शूद्राप्रती असलेलं दुय्यम स्थान नाहीये का मनुस्मृतीचं? मग भारताच्या राज्यघटनेमध्ये आज एखादा गुन्हा जर एखाद्या ब्राह्मणाने केला आणि दुसरा तोच सारखा गुन्हा जर एखाद्या ब्राह्मणेतर व्यक्तीने केला तर भारताची राज्यघटना ब्राह्मणालाही तीच शिक्षा देते आणि ब्राह्मणेतरालाही तीच शिक्षा देते. त्यामुळं ही शिक्षेमध्ये असणारी समानता जर भारताच्या राज्यघटनेने भारतामध्ये प्रस्थापित केली असेल तर तुमच्या पोटामध्ये दुखण्याचं कारण काय आहे हे मला कळत नाही. तुमच्या पोटात दुखण्याचं कारण एवढंच आहे की सजा तुम्हाला झाली नाही पाहिजे. कारण तुम्ही ब्राह्मणाच्या मुखातून जन्माला आलात ना, मायच्या पोटातून जन्माला आला नाही. तुमचा बाप तुमच्या मायसोबत झोपला नाही है ना. त्यामुळं तुमचं जे श्रेष्ठत्व आहे तोंडातून जन्माला येण्याचं ते श्रेष्ठत्व तुमच्या डोक्यात शिरलेलं आहे आणि ते तुम्हाला चिरकाळ टिकून राहावं असं वाटतंय. म्हणून तुम्हाला मनुस्मृती पुन्हा हवी आहे. पण आता तो विचार तुम्ही सोडून द्या. आता मनुस्मृती इथं पुन्हा प्रस्थापित होणार नाही. कारण ब्राह्मण सोडून आता सगळ्यांनीच इथं लोकशाही स्वीकारलेली आहे. आणि त्यामुळं मनुस्मृती जे इतरांना दुय्यम स्थान देत नाही असं जो खोटा आणि धादांत आरोप तुम्ही करताय हे सरळ सरळ चुकीचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांना हीच विषमता नको होती. शूद्रावर अन्याय, ब्राह्मणाला न्याय, ब्राह्मणाचं वर्चस्व, शूद्रावर अन्याय ही व्यवस्था बाबासाहेब आंबेडकरांना अर्थात मनुस्मृती जाळणाऱ्यांना मान्य नव्हती. म्हणून त्यांनी मनुस्मृती जाळली. कारण ती मनुस्मृती जाळण्याच्या अगोदर ते शेकडो वर्षे त्यांचे वंशज, त्यांच्या शेकडो वर्षांच्या त्यांच्या परंपरा, त्यांचे हजारो वर्षांचे जे नातेवाईक होते त्यांनी ती मनुस्मृती भोगलेली आहे, जगलेली आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी तिचा पूर्णपणे अभ्यास करून तिला जाळलेली आहे. आता गरज आहे
मनुस्मृती जळाली आहे. आता गरज आहे मनुवृत्ती जाळण्याची. ती योग्य वेळी जाळण्याचा प्रयत्न आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज म्हणून नक्कीच करू.